नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही शिवसेनेची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. पक्ष आणि चिन्ह यावरून दोन्ही शिवसेनेचे वकील हे युक्तिवाद करतायत. ठाकरे सेनेचे किंवा ठाकरेंच्या पक्षाचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी तर आमदारांच्या अपात्रतेवरच जोरदार हटोडा घातलेला आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला याचा जोरदार धक्काही बसलेला आहे. एकीकडे चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे की पक्ष आणि चिन्ह हे नेमकं कुणाच्या परड्यात जात आहे. पण त्याचबरोबर एक चर्चा अशीही सुरू झाली आहे की जनतेच्या दरबारामध्ये ठाकरेंचं पारडं जड आहे. म्हणजे नेमकं काय हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत या व्हिडिओमधनं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्र हो, थोडंसं मागे जाऊयात. ते म्हणजे 2022ला काय झालं? शिवसेना फुटली. एकनाथ शिंदेंच्या बरोबर 40 आमदार बाहेर पडले. त्यांनी एक वेगळा गट तयार केला. आपणच शिवसेना आहोत असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेतनं आम्ही बाहेर गेलोच नाही आहे, आम्ही फक्त नेतृत्व बदल केला आहे असं म्हणत आपल्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे, आपल्याकडे नगरसेवकांची जास्त आहे, खासदारांची जास्त आहे असं म्हणत त्यावेळेला निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे दिलं. 2023 पासून सुप्रीम कोर्टामध्ये ही पक्ष आणि चिन्हाची लढाई जी आहे ती सुरू आहे. खरं तर त्यावेळेला अगदी प्रथमतः ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. कारण शेवटी जो पक्ष बाळासाहेबांनी तयार केला तो नाव ते चिन्ह हे एकनाथ शिंदेंनी एका रात्रीमध्ये पळवून न्यावं आणि त्यामुळे तो ठाकरेंना धक्का असताना हीच चर्चा होती की आता पक्ष आणि चिन्ह याचा जो वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोचला आहे त्याचं काय होणार. पण 3 वर्ष झाली ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. तारखांवर तारखा पडत राहिल्या. पण आता सुनावणीच्या तारखा या सातत्याने मिळायला लागलेल्या आहेत. म्हणजे आत्ता 2 ते 3 सुनावण्या झालेल्या आहेत आणि यामध्ये उद्धव ठाकरेंचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी जोरदार मांडणी केलेली आहे. कपिल सिब्बलांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केला आहे तो युक्तिवाद खरं तर त्यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरच केला आहे आणि तोच मूळ आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रथमतः आमदार हे अपात्र असताना देखील निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्ष हा एकनाथ शिंदेंना दिला, हीच मूळ चूक आहे. हे सादरीकरण किंवा ही मांडणी कपिल सिब्बलांनी केली आहे. कोर्टाने सुद्धा अनेक प्रश्न विचारले, त्याच्यावर सिब्बलांनी त्यांचा युक्तिवाद सादर केला आणि आज तरी चित्र असं आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पारडं हे जड वाटायला लागलं आहे सुप्रीम कोर्टाच्या या युक्तिवादामध्ये. पण निकाल जो काही लागेल तो लागेल. निकाल जेव्हा केव्हा लागायचा आहे तेव्हा तो लागेल. आता जरा अपेक्षा निर्माण झाली आहे अनेकांची की निकाल आता लवकर लागेल, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तो लागेल. पण ठीक आहे, तो लागायचा तेव्हा लागेल. पण सध्या उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे की ठीक आहे ना, जो निकाल लागायचा तो लागेल. पण आता आपल्याकडे जे मशाल चिन्ह आहे, आपल्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव धारण करणारा पक्ष आहे आणि याच पक्षावर आता आपल्याला पुढच्या काळात वाटचाल करायची आहे. याची पूर्ण तयारी किंवा ज्याला आपण म्हणतो ना मनानेच ती तयारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या लोकांनी सुरू केलेली आहे. ती यासाठी सुरू केली आहे, त्यांचं आता असं म्हणणं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, चिन्ह आणि पक्ष हे नाव हे जरी पुन्हा उद्धव ठाकरेंकडे आलं तर ते कुणाला नको आहे तर त्याचं स्वागतच आहे, त्याचा आनंदच आहे. पण उद्या समजा निकाल शिंदेंच्या बाजूने गेला आणि चिन्ह आणि नाव जे आत्ता त्यांच्याकडे आहे ते त्यांनाच मिळालं तरीही आपल्याला फारसा फरक पडणार नाही. या भूमिकेत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे.
आणि खरं तर ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. ती का सकारात्मक आहे आणि ही चर्चा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधली मंडळी का करू लागलेत याचं तपशीलवार, म्हणजे याचं आपण जरी मागच्या निवडणुकांचं रेकॉर्ड जरी पाहिलं तरी आपल्याला हे पटेल की का ते म्हणतात आमच्याकडे मशालच आहे ती बरी आहे, आमच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना आहे हेच चांगलं आहे. हे का म्हणतात ती लोक तेच आपण बघणार आहोत. एक लक्षात घ्या, मशाल चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आत्तापर्यंत लोकसभेची निवडणूक लढवली, विधानसभेची निवडणूक लढवली, मग स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महानगरपालिका आहेत, या निवडणुका लढवल्या. या सगळ्या निवडणुका मशाल या चिन्हावर लढल्या गेल्या. या निवडणुकांचा निकाल जर तुम्ही डोळ्यासमोर आणलात, 2024 मधल्या लोकसभेचा निकाल तर भाजपला, महायुतीला हादरा देणारा होता. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड राहिलं आणि त्याच्यात शिवसेनेचं सर्वाधिक जड राहिलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पारडं जास्त जड राहिलं. पण हा सीन लोकसभेचा आहे. विधानसभेला काय झालं? विधानसभेला सगळा पक्ष एकनाथ शिंदेंनी नेलेला असताना सुद्धा, उद्धव ठाकरेंचा पक्ष गलित गात्र केलेला असताना सुद्धा विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 20 आमदार निवडून आले. इट्स नॉट अ जोक. त्यातले 10 आमदार हे फक्त मुंबईतले. बरं, आपण जर त्या तुलनेमध्ये विचार केला तर 20 आमदार यांचे निवडून आले. मग खरं तर एवढा पक्ष, नाव, चिन्ह सगळंच जर का एकनाथ शिंदेंकडे आहे तर मग एकनाथ शिंदेंचे आमदार तर सर्वाधिक यायला पाहिजेत. ते किती आले होते त्यावेळेला? फक्त 28 आमदार निवडून आले. बरोबर. त्याच्यानंतरची निवडणूक म्हणजे महापालिका निवडणूक. महापालिका निवडणुकीमध्ये 65 नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आले आणि 28 नगरसेवक हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून आले. माफ करा, मी थोडंसं विधानसभेचं गणित चुकलो सांगायला. विधानसभेमध्ये ठाकरेंचे 20 आमदार आले, पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे किती आले? त्यांचे 56 आमदार निवडून आले. बरोबर आहे. एक लक्षात घ्या, संपूर्ण पक्षांची तोडफोड केलेली असताना सुद्धा 20 आमदार आले हे कमी नाही आहे. आणि संपूर्ण ताकद तुमच्याकडे आहे, सरकार तुमच्याकडे आहे, पक्ष, नाव, चिन्ह तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे आर्थिक रसद आहे, तरीही तुमचे आमदार किती निवडून आले? 56 आमदार निवडून आले. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी, जो मुंबई हा शिवसेनेची मुंबई म्हटली जाते, त्याच्यामध्ये ठाकरेंचे 65 नगरसेवक निवडून आले आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 28 नगरसेवक निवडून आले. हे जर का सगळं चित्र आपण बघितलं तर याचा अर्थ एकच होतो की जनतेच्या दरबारामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पारडं जे आहे ते जड आहे आणि ते आजही जड आहे. उर्वरित महाराष्ट्राचा जरी विचार, अनेक जण म्हणतात की मुंबईमध्ये ठाकरेंचं पारडं जड असेल, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये ते चित्र फारसं काही आशादायी नाही आहे किंवा चांगलं नाही आहे. बरोबर आहे. उर्वरित महाराष्ट्राचा जरी आपण विचार केला तरी ठाकरेंची शिवसेना ही कुठेही मागे फेकलेली गेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फक्त एक अपवाद त्याला आहे. बाकी ठिकाणी शिवसेनेनी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी चांगली कामगिरी केलेली आहे. करेक्ट आहे. म्हणजेच त्यामुळेच आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक मंडळी हेच बोलायला लागलेत आणि त्यातून आत्ता हे जेनझींचं जे आंदोलन झालं, विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालं, या आंदोलनानंतर तुम्ही बघितलं असेल तर
उद्धव ठाकरेंनी एकतर विजयी सभा घेतली होती या विद्यार्थ्यांच्या यशासाठी. त्या सभेला अभूतपूर्व गर्दी होती. दादर युवक तरुणांनी फुलून गेलेला होता. इतका प्रतिसाद हा आत्ताच्या तरुणाईनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेला होता. म्हणजेच आजचा जो तरुण आहे त्याचा कल कोणाकडे आहे हे जर आपण बघितलं तर तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळतो आहे. आज मी आत्ता हा व्हिडिओ करत असताना वरळीमध्ये भाजपाचे तिरंगा मोर्चा हा तिथे सुरू आहे. त्या तिरंगा मोर्चामध्ये किती युवक समाविष्ट झालेत याचं चित्र जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कळेल की युवकांचा कल हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे तर तरुणाईचा कल फारच कमी आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा जंतर मंतरवर या जेन्झींचं आंदोलन सुरू होतं तेव्हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं एक साधी प्रतिक्रियासुद्धा ना एकनाथ शिंदेंनी दिली आहे ना त्यांच्या शिवसेनेतल्या कोण्या नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे तो प्रतिसाद एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठीशी नाही. तरुणाईचा प्रतिसाद हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असलेला आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षातली लोक आता काय म्हणत आहेत ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांच्याशी मी चर्चा केली. कालच आम्ही एक कोकणाचाही दौरा केला होता. त्याच्यामध्ये मी नाव नाही सांगत त्यांचं, शिवसेनेतले उद्धव ठाकरे गटाचे अतिशय मोठे नेते आहेत कोकणामध्ये. त्यांनी आम्हाला बोलताना सांगितलं, आता सांगतो म्हणले तुम्हाला की सुप्रीम कोर्टामध्ये जो काही निकाल लागायचा आहे तो लागू दे. तो आमच्या बाजूने लागला, आनंदच आहे. आमचं पुन्हा नाव पक्ष चिन्ह हे पुन्हा आमच्याकडे आलं त्याचा आनंद आहे. पण समजा नाही आलं आणि त्यातून एक शक्यता अशीही आहे की दोघांच्या या मांडणीमध्ये आज जे एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण हे चिन्ह आहे हे चिन्ह कदाचित गोठवलं सुद्धा जाऊ शकतं. हे चिन्ह गोठवलं गेलं तर सगळ्यात मोठा फटका कुणाला बसणार आहे तर तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसणार आहे. मशाल हे चिन्ह आज लोकांमध्ये रजिस्टर झालेलं आहे. मशाल हे चिन्ह आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आज मुंबईकरांच्या मनामध्ये मशाल चिन्ह पोचलेलं आहे. आणि त्या मशाल चिन्हाने मागच्या 3 निवडणुकांमध्ये काय निकाल दिलेले आहेत हे सुद्धा आत्ता जे मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगितलं ते सुद्धा तुमच्यासमोर आहे. म्हणजे या मशाल चिन्हासहित आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाला लोकांनी आता स्वीकारलं आहे, त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे आता मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी लोकांच्या मनात रजिस्टर झालेलं आहे. पण मग धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं तर त्याचा फटका ठाकरेंना नाही, त्याचा फटका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वाधिक बसेल. कारण आज जो काही परफॉर्मन्स एकनाथ शिंदेंची शिवसेना करतीये ती धनुष्यबाण या चिन्हामुळे करतीये. त्यामुळे उद्या कोर्टात काय निकाल लागेल, तो कधी लागेल, तो लागायचा तेव्हा लागेल. पण चिन्ह गोठवलं गेलं तर फटका, नुकसान हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचंच आहे. गोठवलं नाही गेलं, एकनाथ शिंदेंना जर ते चिन्ह मिळालं, त्यांचं त्यांनाच मिळालं, तरी उद्धव ठाकरेंना जनतेच्या दरबारात उद्धव ठाकरेंच्या मशालला, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वीकारलं गेलेलं आहे. त्यामुळे जनतेच्या दरबारात जर पारडं जड कुणाचं आहे असा जर का प्रश्न कोणी केला तर असं त्याचं उत्तर शिवसेनेचे शिवसैनिक देत आहेत की आज पारडं जड आहे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतलं. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय की जनतेच्या दरबारात आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं पारडं जड आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पारडं जड आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केव्हा निकाल लागेल तो लागेल. चिन्ह आणि पक्ष उद्धव ठाकरेंकडे आलं, आनंद आहे. नाही आलं तरीही आनंद आहे. अशी स्थिती आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.